आज काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्या समितीने काही जनसंघटनांच्या प्रतिनिधींशी आज एक बैठक ठेवली होती। त्या बैठकीचं संयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांनी केलं होतं। जाहीरनामा समितीचे सन्माननीय सदस्य डॉक्टर भालचंद्र मुंगेकर आणि माजी मंत्री सुरेशजी शेट्टी हे माझ्याबरोबर या डायलॉगमध्ये उपस्थित होते। समितीचे दुसरे दोन सदस्य विजयजी वडट्टीवार आणि नितीनजी राऊत हे आज उपस्थित राहू शकले नव्हते। त्यांनी त्यांच्या काही कारणामुळे ते आज मुंबईला येऊ शकले नव्हते म्हणून त्यांनी कळवलं होतं। जवळजवळ 2 तासाच्या वर निमंत्रित जनसंघटनांनी ज्यांनी यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी बरोबर या इलेक्शनच्या कामामध्ये सहभाग घेतला होता, या देशातील केंद्र सरकारची हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल रोखण्याकरता, संविधान वाचवण्याकरता, आरक्षण वाचवण्याकरता, समानतेचं आणि विविधतेचं वातावरण वाचवण्याकरता या सर्व जनसंघटनांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बरोबर इतर मित्र पक्षांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लोकसभा निवडणुकीमध्ये सहभाग घेतला होता। अनेकांनी व्याख्याने दिली, कोणी जाहीरनाम्यामध्ये मदत केली होती। त्या संघटनांची पुन्हा रिकनेक्ट करून त्यांचे या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीकरता काही मुद्दे जे जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट होतील अशा आशयाची ही मीटिंग पार पडलेली आहे। आम्हाला वाटतं की आता निवडणुका कदाचित पुढे गेलेल्या आहेत, त्यामुळे अशीच एक बैठक पुण्याला आणि एक नागपूरला घेण्याचं प्रयोजन आहे आणि यातून जनतेचा आवाज हा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये कसा प्रतिबिंबित होईल याचा आमचा हा प्रयत्न आहे। पहिल्यांदा काँग्रेस पक्ष अंतर्गत चर्चा करून एक जाहीरनाम्याचा मसुदा तयार करेल आणि त्यानंतर आमचे मित्रपक्ष शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या सगळ्यांची मिळून आणि त्यातील ज्या इतर काही पक्ष आहेत, मित्रपक्ष आहेत, त्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीज असतील, दोन्ही शेतकरी कामगार पक्ष असतील, समाजवादी पक्ष असेल, अनेक संघटना, राजकीय पक्ष आहेत, संघटना आहेत, त्यांच्याबरोबर वार्तालाप करून त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही एक सर्वसमावेशक जाहीरनामा सादर करायचा प्रयत्न करू। आजची बैठक जवळजवळ 2 तास चालली होती। उपस्थित जनसंघटनांनी त्यामध्ये सादरीकरण केलं, आपले मुद्दे मांडले, अतिशय महत्त्वाचे मुद्दे पुढे आले आणि त्या मुद्द्याचा आता आम्ही कमिटीमध्ये विचार करून कंप्लायन्स करून अनेक जाहीरनामा तयार करायचा प्रयत्न करणार आहोत। संघटनांची नावं वाचायची काही गरज होते? ठीक आहे, मग संघटना होत्या, आपल्याला याबद्दल काही विचारायचं असेल तर आम्ही तिघं आता याच्यावर काय विचारतो, आधी याच्यावर विचारायला मॅनिफेस्टो मग नंतर घेऊ। काय नाही, पुण्याच्या आणि नागपूरच्या बैठकीचा प्रस्ताव आत्ताच इथं आलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर विचार करून कधी घ्यायचा ते ठरेल। पण जितका जास्तीत जास्त सर्वसमावेशक आणि तळागाळातल्या संघटनांचं, NGOंचं आणि जे लोक काम करतात त्यांचे जर काही विचार पुढे आले आणि त्यांना आम्हाला स्थान देता आलं तर आम्ही प्रयत्न निश्चित करणार आहे। नाही, आता त्याबद्दल काय बोलता येणार नाही। जेव्हा आमचा जाहीरनामा संपूर्ण जाहीरनामा तयार होईल त्यावेळेला एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी सांगू। आता
या चर्चा चालू असताना चर्चेबद्दल काय सांगणं उचित जाहीरनाम्याची दिशा काय असेल सगळ्यांची बोलतोय तुम्ही, त्यांच्या भावना काय की कुठल्या मार्गाने हा जाहीरनाम्याचा पुढचा आराखडा जावा? हे पण असं एकंदरीत जे आमचं मॅन्डेट आहे, महाराष्ट्र सरकारनं आज राज्याचं अगदी वाटोळं केलेलं आहे. आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डर, शांतता आणि सुव्यवस्थेचे बोजवारा वाजलेला आहे. रोज नवीन नवीन घटना तयार होत आहेत. त्यामुळे सरकार लवकरात लवकर कसं जाईल याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. आणि आणखी काही दिवस आपल्याला सत्तेत राहता येईल का म्हणून निवडणुका पुढे ढकलायचा प्रयत्न केलेला आहे. निवडणुका काय कुणाला राष्ट्रपती राजवट आणायचं असेल तर ते काय करायचं, तुम्हाला जे काही संविधानिक उपाय तुमच्याकडे तुम्ही आणा. पण आज आम्ही आमच्या बाजूनी, महाविकास आघाडीच्या बाजूनी बी तयार आहोत की जनतेसमोर एक आश्वासन देऊन पुढे गेलं पाहिजे की ही जी गेली 10 वर्ष वाया गेलेली आहेत आपली, त्यात आमचं आज सरकार जरी असेल त्यावेळेला कोविड होता, आम्हाला काही फार विशेष करता आलं नाही, कोविडची लढाई द्यावी लागली. पण 2014मध्ये देवेंद्र फडणवीस आल्यापासून जे राज्य अधोगतीला लागलेलं आहे, आज दरडोई उत्पन्नामध्ये एकेकाळी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राचा नंबर आज 11वा आलेला आहे. विधिमंडळामध्ये अर्थमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे आणि नवीन ताजे आकडे आले तर माझ्या माहितीप्रमाणे तो आणखी खाली गेलेला आहे. त्यामुळं ही सगळी परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. अत्यंत भ्रष्टाचारानं तयार झालेलं, पापात तयार झालेलं राज्य आहे आणि भ्रष्टाचाराची सीमा ओलांडलेली आहे. ते राज्य आम्हाला घालवण्याकरता लोकांना काहीतरी आश्वासन आम्हाला द्यावं लागेल की आम्ही कसं बदलणार आहोत आणि पूर्ववत महाराष्ट्राचे गतवैभव आम्ही कसं प्राप्त करून देणार त्याचा आमचा प्रयत्न असणार. लोकसभेमध्ये संविधान हा मुद्दा होता आणि त्याला तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा लोकांनी दिला. संविधान वाचवण्यासाठी आपल्या जागा सुद्धा जास्त आल्या. त्याच पद्धतीनं विधानसभेसाठी पण असाच काही मुद्दा असणार आहे का? तो नक्कीच असणार आहे, कारण का ही मानसिकता आणि विचारधारेच्या बरोबर लढाई आहे. ज्या मानसिकतेतून संविधान बदलायची मानसिकता झाली ती अगदी आठवत असेल आपल्याला, वाजपेयी सरकार आलं तेव्हा त्यांनी एक कमिटी टू रिव्ह्यू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन नेमली होती. पण त्यांचा हा RSSचा मूलभूत विचार आहे की हे आम्हाला संविधान मान्यच नाही आहे. म्हणजे अगदी 1947 साली आपण जर पाहिलं असेल तेव्हा संविधान समितीचं गठन झालं त्यावेळेला देखील त्यांच्या मुखपत्रात म्हटलं होतं की याची काय गरज आहे, आपल्याकडं मनुस्मृती आहे, आपल्याकडं आणखी काय काय आहे. ती ही लढाई आहे ती मानसिकतेची आहे, कारण त्यांना कधी संधी मिळेल त्यावेळेला हे संविधान आमचं संपून टाकते. म्हणून हा लोकसभेचा मुद्दा आहे, विधानसभेचा मुद्दा असं काही नाही आहे. ही लढाई मानसिकतेची आहे. या लोकांना पुन्हा वर्णव्यवस्था परत आणायची आहे, त्याबद्दल ही लढाई आहे. नाही, आता जाहीरनामा होईल तेव्हा आम्ही सांगू तुम्हाला. आता अगोदर व्हाईट पेपर डिक्लेअर होणार. व्हाईट पेपर उद्याचं महाविकास आघाडीचं जे आंदोलन आहे, मोर्चा आहे, त्याला सरकारकडनं परवानगी देण्यात येत नाही. गेट ऑफ इंडियापासून निघणार आहे. जर का परवानगी नाकारली आहे तशीच परिस्थिती आहे, तुम्ही मोर्चा काढणार का परवानगी नसते? हे पाय, हा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते मिळून घेतील. पण जोपर्यंत मला माहिती आहे की सरकारने कितीही विरोध केला, अडथळा आणला, परवानगी नाकारली तरी आम्हीही करणार. पण अंतिम फैसला हा 3 पक्षाची समन्वय समिती घेईल. पण जसं गेल्या शरद पवारांनी स्वतः ट्विट करून कोर्टाचा दाखला देऊन करू नये बंद असं आवाहन केलं, तसंच जर का काही कायदेशीर बारकावे सांगितलं तर पुन्हा तीच भूमिका घेण्याची वेळ आली तर शरद पवारांना साथ देण्यात. आता मी काय सांगितलं की आमच्या 3 पक्षाची समन्वय समिती याबद्दल उद्याचा अंतिम निर्णय घेईल. पण आमची मानसिकता असं की आम्ही आंदोलन करणार, आमचा हा तो मूलभूत हक्क आहे. राजकीय प्रश्न आहे. अजितदादा म्हणतात की आम्ही 60 जागा लढवणार आहेत आणि 5 जे आमदार आहेत ते आमच्या संपर्कात म्हणतात, त्यापैकी 4 आमदार हे काँग्रेसचे आहेत. त्यामध्ये किती तथ्य आहे? आता अजितदादांच्या विधानावर मी काय बोललं पाहिजे असं मला काय वाटत नाही. त्यांची आपसात जी काही मारामारी चाललेली आहे त्यांनी ती आधी सोडवावी. आता त्यांना जेवढे लोक कुठून घ्यायचे ते घेऊ द्या, त्यांचे कुठं जात असतील ते जाऊ द्या. आम्ही आमचे हा जाहीरनामा घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहे, लोकांना आव्हान करणार. गेल्या तिमाहीमध्ये भारताचा GDP 7.8 वरून 6.7 वरती आलेला आहे. प्रचंड मोठी घसरण देशात झाली. कोणाला जबाबदार धरतात? मोदी सरकार, त्याची पॉलिसी की कृषी धोरणामध्ये खराब काम केल्यामुळे झाली? मी
Can I ask Dr. Mungekar to react on that? तुमच्याकडे कधी नाही मी घेतो ना, मी देतो बोलतो. नाही ह्याच्यामध्ये आता पहिल्या तिमाहीमध्ये रेट ऑफ ग्रोथ 6.7% झालेला आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण गेल्या वर्षी कृषी दर हा ओन्ली 1%ने झालेला आहे आणि अजूनसुद्धा इथे इंडस्ट्रियलायझेशनने औद्योगिकरण झालं तरीसुद्धा शेतीमध्ये जे बदल होतात किंवा शेतीमध्ये जे काही चढ उतार होतात त्याचं प्रतिबिंब रेट ऑफ ग्रोथमध्ये पडतं. आणि दुसरा मुद्दा असा, या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये विशेषतः फडणवीस 2014मध्ये आल्यापासून शेतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि मोठे मोठे मल्टिप्लेक्स जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. पण ते प्रोजेक्ट करत असताना ज्या शेती क्षेत्रामध्ये आज 45% लेबर फोर्स आहे आणि 75% लोक शेतीवर अवलंबून आहेत, त्या शेतीकडे दुर्लक्ष झाल्याचा परिणाम हा रेट ऑफ ग्रोथवर झालेला आहे. फक्त एकच मी सांगू इच्छितो की हा जो आजच्या तिमाहीचा 6.7% विकास दर जाहीर झालेला आहे तो गेल्या 15 तिमाहीमध्ये सर्वात कमी दर आहे आणि या दरानं आपण 2047 साली विकसित राष्ट्र होऊ का हे सरकारने लोकांना सांगितलं पाहिजे. मैं हिंदी की थोड़ा 2 मिनट करता हूँ. आज अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के निर्देश पर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी ने महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए एक घोषणा पत्र समिति का गठन किया है. मेरे साथ डॉक्टर मुंगेकर जी, सुरेश शेट्टी जी पूर्व मंत्री नितिन राउत जी और विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार जी, हम 5 जनों की समिति है. हमने इस समिति में जो महाराष्ट्र में जन संगठनाएं हैं, जो NGOs है, जिन्होंने राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा से लेकर लोकसभा चुनाव में बहुत ही अहम भूमिका निभाई है, उन जन संगठनाओं की बात सुनने के लिए आज हमारी महाराष्ट्र प्रदेश की उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे ने आज एक जन संगठनाओं की एक चर्चा हमारे साथ की थी. बहुत अच्छी बैठक हुई. 2 घंटे तक कई सारी जन संगठनाओं ने, NGOs ने प्रेजेंटेशन दिया, पावर पॉइंट प्रेजेंटेशन दिया, सादरीकरण किया, अपने मुद्दे रखे, लिखित रूप में हमको मुद्दे बताए. तो बहुत अच्छी तरह से उन्होंने अपनी बातें यहाँ रखी है. हमारी कोशिश रहेगी कि इसी तरह से एक जन संगठनों के साथ एक चर्चा का सत्र हम पुणे में रखें और एक नागपुर में रखें. अब टाइम टेबल का तो मैं कह नहीं सकता, क्योंकि शायद चुनाव आगे गए तो हमें शायद समय मिलेगा. तो हम इस तरह से एक जनता की आवाज़ सुनकर कांग्रेस पार्टी के एक ड्राफ्ट मैनिफेस्टो तैयार करेंगे और जिसे लेकर हम हमारे जो प्रमुख सहयोगी दल है, जिसमें शिवसेना उद्धव ठाकरे गुट है या NCP शरद पवार ग्रुप है, उनके साथ उन्होंने भी इस तरह की कुछ कोशिश की है, कुछ ड्राफ्ट डॉक्यूमेंट बनाए हैं. उन तीनों को मिलकर हम एक संयुक्त घोषणा पत्र बनाने की कोशिश करेंगे. क्योंकि आज ये पहली बैठक जन संगठनों के साथ हुई है, फिर कांग्रेस पार्टी के नेताओं के साथ होगी, शायद पूना में बैठक करेंगे, नागपुर में बैठक करेंगे. तो प्रक्रिया है और जिलावार तो शायद नहीं हो पाएगी, करना चाहेंगे लेकिन इतना आसान नहीं है. हम सबसे हमने इनपुट मंगाए हैं कि आप हमें भेजिए इनपुट, आपको जो लगता है प्रमुख चीज़ें जो आपको लगती है कि जो हमें समावेश करना चाहिए, करेंगे हम. सर, छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा खंडित होने पर कल खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने माफी मांगी, उसके बावजूद विपक्ष ने आंदोलन जारी रखा है. तो अगर उन्होंने माफी मांगी है तो सियासत क्यों? ठीक है, कल मुंबई प्रदेश कांग्रेस ने काफ़ी आंदोलन किया था. मोदी माफ़ी मांगो आंदोलन था, जिसके चलते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जनता की माफ़ी मांगी है जो हादसा मालवा में हुआ है. लेकिन हमारी मांग है कि इस पुतले के स्थापना करने में जो भी भ्रष्टाचार हुआ है, क्या कोई टेंडर हुआ था, कौन से शिल्पकार को देना है, क्या कोई आर्किटेक्ट्स की और एस्थेटिक्स संभालने के लिए जो समिति होती है हमेशा पुतले की, उसकी कोई गठन हुआ था, ये पुतले का मॉडल किसने बनाया, किसने अप्रूव किया, इसके बारे में कोई भी सत्यता सामने आई नहीं है. और इसमें हमारा आरोप है कि इसमें बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ है, भाई भतीजावाद हुआ है.
ये जो शिल्पकार था, ये 24 साल का शिल्पकार था, उसको ज़्यादा कोई बड़े पुतले बनाने का अनुभव नहीं था। ये पुतला ब्रॉन्ज का कास्ट पुतला था, लेकिन इसको पता नहीं 3D प्रिंटिंग के माध्यम से किस तरह से किया गया, जगह पे जाके उसको नट बोल्ट से जोड़ा गया। तो ये तो इसमें बहुत सारे प्रश्न हैं और हमारी सबसे बड़ी मांग है कि ये महाराष्ट्र की और देश की अस्मिता का सवाल है। तो जिस किसी ने भ्रष्टाचार किया है, जिसने कोई लापरवाही बरती है, उसको एक कमिटी के माध्यम से या जवाबदेही निश्चित की जाए। रिस्पॉन्सिबिलिटी शुड बी फिक्स्ड एंड द गिल्टी पर्सन शुड बी पनिश्ड। अगर वो पॉलिटिकल व्यक्ति है तो उसे अपने पद से इस्तीफा देना पड़ेगा। इस तरह से लापरवाही छत्रपति शिवाजी महाराज के साथ हम बर्दाश्त नहीं कर सकते। ठीक है, माफ़ी मांगी है, ठीक है। अभी मैंने देखा कि पहले अजीत पवार ने माफ़ी मांगी, फिर मुख्यमंत्री ने माफ़ी मांगी, फिर प्रधानमंत्री ने माफ़ी मांगी। अभी देवेंद्र फडणवीस जी शायद नहीं समझते कोई माफ़ी मांगने की गरज नहीं है, तो उनका निजी मुद्दा है। लेकिन देखिए, माफ़ी मांगने से बात नहीं बनेगी। आप जिस तरह से भ्रष्ट कारभार यहाँ महाराष्ट्र में कर रहे हैं, भ्रष्ट प्रशासन चला रहे हैं, इसी के तहत ये सब हुआ है। तो हम चाहते हैं कि आप जवाबदारी फिक्स कीजिए। देखिए, मैंने जैसे कहा कि ये 1 तारीख को कैसा आंदोलन होगा, इसका अंतिम फैसला 3 दलों का समन्वय जो कमिटी है वो करेगी। काही संबंधच नाही त्याचा। हा मुद्दा, महाराष्ट्रातला मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विडंबनाचा आहे। तो मुद्दा आता भरकटू नका। मोदींनी काल माफी मागताना पण राजकारण केलं। सशक्त बातमी। देखिए, ये मुद्दा हमारे लिए मुद्दा है, जो मालवन में घटना घटी उसका मुद्दा है। उसको आप भटकाने की कोशिश मत कीजिए। प्रधानमंत्री अगर भटकाने की कोशिश कीजिए, अगर सावरकर जी की बात करें, अलग से बात हम करेंगे। देखिए, वो अपनी देखिए, ठीक है, उन्होंने जो भी दावा किया है, उनकी पार्टी है, वो दावा कर सकते हैं। मैं समझता हूँ कि अपनी पार्टी बचाने की कोशिश करें तो अच्छा रहेगा। धन्यवाद। बस मैंने बताया उसको ज़्यादा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।